हाय, हॅलो, नमस्कार आणि रामराम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, सध्या आपण दिवाणी प्रक्रिया संहिता, त्याचबरोबर दिवाणी दावा म्हणजे काय, दिवाणी न्यायालयांची माहिती आणि दिवाणी दाव्याची प्रक्रिया याबद्दलची सविस्तर माहिती घेत आहोत. माझ्या पहिल्या 2 व्हिडिओमध्ये मी दिवाणी दावा म्हणजे काय, त्याचबरोबर दिवाणी न्यायालये आणि दिवाणी खटल्यांचे प्रकार याविषयीची सविस्तर माहिती सांगितली आहे. तुम्हाला त्या 2 व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण दिवाणी दाव्याची प्रक्रिया नक्की कशी आहे याबद्दलची सविस्तर माहिती, त्याचबरोबर दिवाणी दावा कसा दाखल करायचा याबद्दलची माहिती घेणार आहोत. ही व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण झालेले आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर ॲडव्होकेट आई या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲडव्होकेट आई हे चॅनेल फक्त आणि फक्त आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी आहे, ज्यांना कायदा अत्यंत सोप्या भाषेत आणि कमी वेळेत मराठीमध्ये घर बसल्या पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. दिवाणी दावा कसा दाखल करतात? मित्रांनो, दिवाणी दावा दाखल करण्यासाठीची जी तरतूद दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 मध्ये दिलेली आहे, त्या तरतुदीप्रमाणे आपण दावा दाखल केला नाही तर कोर्टात हा दावा दाखल करून घेतला जात नाही. जर एखादा कायदा नागरी अधिकार क्षेत्र देत असेल आणि त्या अधिकारांचे उल्लंघन कोणी करत असेल तर अशा नागरी अधिकाराला वाचवण्यासाठी आपण दिवाणी दावा दाखल करू शकतो. दिवाणी दावा दाखल करण्याच्या प्रक्रिया साधारणपणे पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1 म्हणजे तक्रार करणे किंवा दावा दाखल करणे. दावा दाखल करण्यासाठी सर्वप्रथम दावा तयार करणे महत्वाचे असते. ज्या कोर्टात दावा दाखल करायचा आहे त्याचे नाव सर्वात वर लिहायचे असते. त्यानंतर दाव्याचा क्रमांक, जो की न्यायालयाचे ऑफिशियल्स असतात, तो लिहायचा असतो. वादी आणि प्रतिवादी यांची संपूर्ण नावे व पत्ते, ज्याला आपण सरनामा म्हणतो, ते लिहायचे असतात. नंतर दावा कोणत्या कायद्यानुसार किंवा कलमानुसार दाखल करायचा आहे ते लिहायचे असते. दाव्याचे मूल्य म्हणजेच आकारणी लिहावी लागते, ज्यावर आपण कोर्ट फी स्टॅम्प भरतो. यानंतर दाव्याची हकीकत अगदी संक्षिप्त भाषेत परंतु समजून येईल अशा भाषेत लिहायची असते. तसेच तुमच्या कोणत्या अधिकारांचे उल्लंघन झालेले आहे ते लिहायचे असते. त्याचप्रमाणे सर्व तारखा स्पेसिफिकली नमूद कराव्या लागतात, कारण कोणत्याही केसला एक लिमिटेशन म्हणजेच वेळेचे बंधन दिलेले असते. ते ज्या वेळेनंतर एखादा दावा दाखल करायचा असेल तर तो दावा कोर्ट दाखलच करून घेत नाही. उदाहरणार्थ, जर समजा तुम्हाला रक्कम वसुलीसाठीचा दावा दाखल करायचा असेल तर असा दावा पैसे देण्याच्या मुदतीत 3 वर्षांच्या आत दाखल करावा लागतो, अन्यथा दावा दाखल करता येत नाही. यानंतर तुमच्या दाव्यासाठी अधिकार कक्षा कशी आहे हे लिहावे लागते. सर्वात शेवटी विनंतीच्या कलममध्ये वादीस कोर्टातर्फे कोणत्या प्रकारचे रिलीफ अपेक्षित आहे हे नमूद करावे लागते. यानंतर दाव्यासोबत एक प्रतिज्ञापत्र दाखल करायचे असते. त्याचबरोबर वादी आणि प्रतिवादी यांचे रजिस्टर पत्ते नमूद करून पत्ता पुर्शिस किंवा पत्ता मेमो दाखल करायचा असतो. यानंतर या दाव्याबरोबर वादीने ज्या वकील साहेबांद्वारे दावा दाखल केलेला आहे त्यांचे वकीलपत्र जोडावे लागते. अंतिम टप्पा म्हणजे हा दावा दाखल करण्याचा टप्पा असतो. ई फायलिंग केल्यानंतर हा दावा सीओसी म्हणजेच अधीक्षक यांचेकडे दिला जातो. अधीक्षक तो दावा तपासून जर काही त्रुटी नसतील तर दावा दाखल करून घेतात आणि समजा जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी वकील साहेबांना सांगितले जाते. या त्रुटींच्या पूर्ततेसाठी ठराविक मुदत दिली जाते. या मुदतीत ती पूर्ण केली गेली नाही तर दावा काढून टाकला जातो आणि जर त्रुटींची पूर्तता झाली तर दाव्यास नंबर पडून कोर्टात दावा दाखल केला जातो. परंतु जर त्रुटी असल्याने दावा काढून टाकला असेल तर त्या सर्व त्रुटींची पूर्तता करून तो दावा आपण परत नव्याने दाखल करू शकतो. आधी आपण समन्स म्हणजे काय बघूया. समन्स म्हणजे न्यायालयाद्वारे प्रतिवादीला बोलावणे असते. समन्समध्ये असे लिहिलेले असते की तुमच्या विरुद्ध हा दावा दाखल केला आहे आणि याबद्दल तुम्हाला तुमच्या बचावासाठी जे काही सांगायचे असेल ते तुम्ही नेमलेल्या तारखेस हजर राहून सांगू शकता. एकदा दावा दाखल झाला की न्यायालयाद्वारे प्रतिवादीला समन्स किंवा नोटीस काढली जाते. जर दाव्यामध्ये वादीचा ताकीद अर्ज असेल म्हणजे स्टेसाठी अर्ज असेल तर त्यावर कारणे दाखवा नोटीस, शोकॉज नोटीस प्रतिवादीस काढली जाते. आणि जर वादीचा दावा फक्त दिवाणी दावा असेल तर प्रतिवादीस समन्स काढले जाते. परंतु जर समन्स मिळालेले असूनही प्रतिवादी कोर्टात हजर होत नसेल तर अशा परिस्थितीत न्यायालय प्रतिवादी विरुद्ध एकतर्फा आदेश म्हणजेच एक्स पार्टे ऑर्डर करतात. आणि जर असा एकतर्फा आदेश झालाच तर माननीय न्यायालय वादीचा दावा आणि पुरावा पाहून दाव्याचा न्याय निर्णय देखील देतात. प्रतिवादी हजर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत त्यांची कैफियत म्हणजेच म्हणणे मांडण्यासाठी कायद्याने वेळ दिलेला असतो.
काही कारणांमुळे जर प्रतिवादी त्यांचे म्हणणे देऊ शकत नसेल तर आणि न्यायालयास त्या अनुषंगाने विनंती अर्जाने कळवले असेल तर ही मुदत 60 दिवसांपर्यंत वाढवली जाते, म्हणजे एकूण मुदत ही 90 दिवसांची असू शकते. प्रतिवादीने आपले म्हणणे मांडताना त्या संबंधित सर्व कागदोपत्री पुरावे देखील दाखल करणे आवश्यक असते. यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे मुद्दे गठीत करणे. प्रतिवादीचे म्हणणे आल्यानंतर न्यायालय वादीचा दावा आणि प्रतिवादीचे म्हणणे तसेच कागदोपत्री पुरावे पाहून मुद्दे गठीत करतात. यालाच फ्रेमिंग ऑफ इश्यूज म्हटले जाते. या मुद्द्यांच्या आधारावरच वादी व प्रतिवादी यांनी योग्य पुरावे देऊन आपला दावा साबित किंवा सिद्ध करायचा असतो. या मुद्द्यांच्या संदर्भात न्यायालय वादी व प्रतिवादींच्या वकिलांना विचारणा करतात आणि जर एखादा नवीन मुद्दा दोन्ही वकिलांनी सुचवला तर हे मुद्दे देखील न्यायालयाकडून दाखल करून घेतले जातात. यानंतरची प्रक्रियेचा पुढचा भाग म्हणजे साक्षीदार. एकदा न्यायालयाने मुद्दे गठीत केले की पुराव्याच्या 15 दिवस आधी वादी व प्रतिवादी यांनी साक्षीदारांची यादी विटनेस लिस्ट न्यायालयात सादर करायची असते. हे साक्षीदार असे असले पाहिजेत की ज्यांच्या साक्षीमधून वादी आणि प्रतिवादी आपली केस सिद्ध करू शकतील. साक्षीदारांची यादी न्यायालयात दाखल केल्यानंतर पुरावा सुरू होतो, ज्यामध्ये सर्वप्रथम वादीचे साक्षीदार आणि त्यानंतर प्रतिवादीचे साक्षीदार तपासले जातात. साक्षीदारांचा जो जबाब असेल तो प्रतिज्ञापत्रावर द्यावा लागतो, ज्याला आपण ॲफिडेव्हिट म्हणतो. हे प्रतिज्ञापत्र कोर्टात दाखल झाले की प्रतिवादीचे म्हणजेच विरुद्ध पक्षाचे वकील त्या साक्षीदाराचा उलट तपास घेतात. हा जो सरतपास आहे त्याला चीफ एक्झामिनेशन म्हणतात आणि जो उलट तपास आहे त्याला क्रॉस एक्झामिनेशन म्हटले जाते. आणि यानंतरची पायरी म्हणजे युक्तिवाद. वादी व प्रतिवादी यांचे साक्षीदार संपले की न्यायालय दोन्ही पक्षकारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी म्हणजेच युक्तिवाद करण्यासाठी तारीख नेमून देतात. यावेळी दोन्ही पक्षाच्या वकिलांनी दाव्यातील व कैफियतीमधील कायदेशीर मुद्दे, दोन्ही पक्षाच्या साक्षीदारांचा सरतपास व उलट तपास यावर अवलंबून राहून युक्तिवाद करायचा असतो. तसेच न्यायालयासमोर मांडलेले मुद्दे कसे पुराव्याने योग्यरित्या सिद्ध केलेले आहेत हे देखील युक्तिवादात सांगायचे असते. युक्तिवाद करण्याची संधी सर्वप्रथम वादीच्या वकिलांना दिली जाते आणि त्यानंतर प्रतिवादीच्या वकिलांना संधी मिळते. जर प्रतिवादीचे वकील युक्तिवाद करताना एखादे नवीन तथ्य मांडत असतील तर वादीच्या वकिलांना देखील त्यावर प्रत्युत्तर देण्याची संधी दिली जाते. त्यानंतर असतो तो न्यायनिर्णय. दोन्ही पक्षाच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर सामान्यतः 30 दिवसांच्या आत त्या दाव्याचा निर्णय देणे आवश्यक असते. परंतु काही कारणांमुळे असा निर्णय देण्यास विलंब होत असेल तर न्यायालय दोन्ही पक्षांचा युक्तिवाद परत ऐकून निर्णय देऊ शकतात. आता आवश्यक कागदपत्रे याविषयीची माहिती घेऊया. दाव्यासोबत कोणती कागदपत्रे दाखल करायची आहेत हे त्या त्या दाव्याच्या स्वरूपावर अवलंबून असते. परंतु ही सर्व कागदपत्रे दाखल करत असताना ती कागदपत्रांच्या यादीनुसारच दाखल करावी लागतात. कागदपत्रांच्या यादीमध्ये सर्वात प्रथम अनुक्रम, त्यानंतर कागदपत्रांचे वर्णन, शेरा, दिनांक यांची कलमे असतात, जेणेकरून आपण जी कागदपत्रे दाखल करणार आहोत त्यांची तारीख आणि कागद कोणत्या क्रमांकावर जोडलेला आहे ते न्यायालयास व पाहणाऱ्या व्यक्तीस लक्षात येईल. त्यानंतर दाव्यासोबत त्या दाव्यामध्ये जेवढे प्रतिवादी आहेत तेवढ्या झेरॉक्स प्रती द्याव्या लागतात, जेणेकरून वादीचा दावा काय आहे हे प्रत्येक प्रतिवादीस कळू शकेल. यानंतर अपील संदर्भातची माहिती घेऊया. जर कोणताही पक्ष दिवाणी न्यायालयाच्या निकालावर असमाधानी असेल तर त्यांना या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार आहे. हे अपील निकालाच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत करणे कायद्याने बंधनकारक आहे. तर मित्रांनो, दिवाणी न्यायालयातील दिवाणी दाव्यांची जी प्रक्रिया असते या प्रक्रियेविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतली आहे. माझ्या 3ही व्हिडिओमधून मी तुम्हाला दिवाणी दाव्यासंदर्भात, त्याचबरोबर दिवाणी न्यायालयासंदर्भात आणि दिवाणी प्रक्रियेसंदर्भात जी काही सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे ती माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल याची मला खात्री आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. ॲडव्होकेट आई या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही देखील नक्की सबस्क्राईब करा. या चॅनेलवर आपण मराठीमध्ये कायदेविषयक माहिती अत्यंत कमी वेळात देत असतो. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.